श्री स्वामी समर्थ मंडळी प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिका आता खूपच सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसते आहे. तर आत्तापर्यंत आपण पाहतोय की सायलीला ती चेन सापडलेली आहे, ज्या चेनमुळे आता तिला समजलंय की हा गुंड कोणीतरी वेगळाच आहे. म्हणजे आता ती चोरीची चेन असू शकते किंवा अजून काहीतरी असू शकते. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मात्र आता त्या गुंडाचा शोध सुरू झाल्यावरती अस्मिता आता सारखं सारखं बोलते आहे की मी कुठेतरी पाहिलंय, मी कुठेतरी याला आता पाहिलेलं आहे. आणि त्याच वेळेला आपल्या लक्षात आलेलं आहे की आता अस्मिताच्या नजरेतून राकेश सुटणार नाहीये. आणि त्यानंतर राकेशचं असं काही रूप आता समोर आलंय की त्यानंतर आता स्वतः सगळ्यांच्या समोर राकेशचं खरं रूप आणते, ती म्हणजे अस्मिता. कारण इथे घरात सुद्धा राकेशने असं काहीतरी कांड केलंय की सुमन आणि प्रतिमा यांना राकेशचा खरा चेहरा समोर आलाय. हा नागराजचा माणूस आहे हे सुद्धा समोर आलेलं आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता इकडे प्रियाने सांगितल्यावरती आपल्या प्रेग्नन्सीच्या न्यूजचं सायली खूपच चिडलेली आहे. आणि त्यावेळेला मात्र आता सायली इकडे सांगायला लागते की खोटारडे, खोटं बोलू नकोस. यावरती ती म्हणते मी खोटं नाही बोलते. अर्जुनला विचार, अर्जुनने तुझ्यापासून हे सत्य का बरं लपवून ठेवलेलं आहे. असं असं म्हटल्यावरती ती आता सायली सांगते, तुझ्या बोलण्यावरून मी याला जाब विचारणार नाही, मी त्यांना काहीच विचारणार नाही, अजिबात तसं करणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरी सुद्धा तू किती खोटारडी मुलगी आहेस हे मला चांगलंच माहिती आहे. आणि त्यावरती आता इकडे वकील आलेले आहेत. आणि ते वकील ते म्हणतात हे मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे या खरंच प्रेग्नेंट आहेत. जेलमध्ये असताना यांचं आता टेस्ट केलेले आहेत आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्या सगळ्यामध्ये खरंच पॉझिटिव्ह आहेत. असं म्हटल्यावर प्रिया म्हणते, सायली आता तरी तुला विश्वास बसला ना की म्हणजे मी प्रेग्नेंट आहे ते. सायली म्हणते, तू प्रेग्नेंट असो किंवा नाही, आम्हाला काहीच फरक पडत नाहीये. मुळातच आता इकडे तुझ्या बाळाला आम्ही या घरातलं मानतच नाहीये. आणि या बाळाच्याने तू जर का या घरात येण्याची स्वप्न बघत असशील ना प्रिया, तर मात्र तुला थारा नाहीये. असं म्हणत आता इकडे सायलीने प्रियाला हकलपट्टी केलेली असते. प्रिया तर निघून गेली आहे. आणि त्यानंतर आता सायली सांगते, अर्जुन सर तुम्ही का नाही बरं मला हे सगळं सांगितलं. आणि त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, हा सगळा निर्णय जो काही होता ना तो अश्विनचा निर्णय होता आणि त्यामध्ये मी फारसं काही बोलू शकत नाहीये, माहिती आहे ना तुला. असं म्हटल्यावरती आता हे सगळं झाल्यावर सायली सांगायला लागते, ठीक आहे पण आता अश्विन भाऊजी तुम्ही या सगळ्यामध्ये विचार करा. जर का तुम्हाला बाळाची कस्टडी हवी असेल तर या सगळ्यात तुम्ही इकडे एक काम करायचं आहे. आणि ते म्हणजे या सगळ्यात तुम्ही आता डिलिव्हरी नंतर बाळाची कस्टडी क्लेम करू शकता. अर्जुन म्हणतो, हो मी सुद्धा त्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. काही झालं तरी बाळ तुझं असेल तर ते तुला घेतलंच पाहिजे, ताब्यात घेतलं पाहिजे. यावरती कल्पना सांगते, अश्विन निर्णय तुझा आहे. आता अर्जुनने जेलमध्ये येऊन नागराजवरती सरळ आरोप केलेला आहे. आणि त्यावेळेला नागराज मात्र घाबरलेला आहे. नागराजला मुळातच कळत नाहीये की आपण या सगळ्यात आता नक्की काय हे करतोय. म्हणजे मुळातच आता इकडे नागराज विचार करतोय की याला कसं समजलं की मी मधुभाऊंना मारलंय. आणि यावरती तो म्हणतो, काय रे तुझ्याकडे काय हे तरी काय आहे, तुझ्याकडे पुरावा तरी काय आहे. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, पुरावा माझ्याकडे काय पुरावा आहे, कसा पुरावा आहे हे सगळं आता मी तुला दाखवेल. त्यासाठी तुला कोणत्याही प्रकारे काही करायची गरजच नाहीये. मी या सगळ्यात तुला सगळा पुरावा देतो. आणि त्यानंतर तो सांगायला लागतो, कस काय पुरावा देशील तू. आणि त्यावेळेला मात्र अर्जुन निघून गेल्यावरती नागराज विचार करायला लागतो की नाही, अर्जुनला नक्कीच काहीतरी समजलेलं आहे. आणि हे मात्र आता काही झालं तरी सुद्धा आपल्याला राकेशला सांगायला पाहिजे की जरा सावध राहा. कारण आता अर्जुनला माझ्यावरती मधुभाऊंना मारल्याचा डाऊट आलाय आणि आता मधुभाऊंवरती पुन्हा एकदा हल्ला झालाय. त्यामुळे अर्जुनला यामध्ये 100% डाऊट तर येऊच शकतो ना. असं म्हणत मात्र नागराज लगेचच फोन लावतो, तो म्हणजे राकेशला. आणि राकेशला बोलवून घेतो.
नागराज त्याला सांगतोय, हे बघ, अर्जुन इकडे आला होता, तो माझ्याकडे आला होता, त्याला मधुभाऊंच्या प्रकरणामध्ये माझ्यावरती डाऊट आहे. म्हणून मला असं वाटतंय की तू या सगळ्यात प्रकरणात मध्ये जरा सावध राहा. कारण आता माझ्यावरती जर डाऊट आलाय आणि मधुभाऊंवरती पुन्हा एकदा हल्ला झालाय, तर मला असं वाटतं की त्याला ह्या सगळ्यात तुझ्यावरती संशय यायला कमी करणार नाही. असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, काल रात्री मी सायलीवरती हल्ला केला होता, पण तो हल्ला आता फुकट गेला. पण या सगळ्यात माझी जी चेन आहे ना, ती चेन सायलीने काढून घेतलेली आहे. म्हणजे तिच्या हातात ती चेन लागली. यावरती नागराज म्हणतो, हे बघ, तुला एक काम करायला लागणार आहे. तुला आता जर का ती सायलीकडे चेन आहे आणि उगाचच या प्रकरणामध्ये अडकायचं नसेल, मग एक काम कर. आता तू सगळ्यात महत्त्वाचं, तू पोलीस कंप्लेंट कर की मला जाताना रस्त्यामध्ये कोणीतरी पकडलं आणि पकडून मला आता मारहाण केली, मला दम दिला आणि मला या सगळ्यात लुटलं, माझं पाकीट लुटलं, माझी चेन लुटली. असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, पण हे वर्कआउट होईल का? यावरती तो सांगतो, केलंच तर वर्कआउट होईल ना. राकेश पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देतो आणि तिथून राकेश घरी येतो. आता रविराज आलेले आहेत आणि रविराजांना कळलंय की सायलीवरती रात्री गुंडांनी हल्ला केलेला आहे. आणि त्याच वेळेला आता रविराज इकडे सांगायला लागतात, सायली, मला काय वाटतंय माहितीये का, काहीतरी गोंधळ आहे. म्हणजे तुझ्यावरती हल्ला करणारी कोण व्यक्ती असेल. आणि त्यावर सायली म्हणते, नाही बाबा. आणि आता सायलीला जेव्हा समजलंय की आपणच खरी तन्वी आहोत, तेव्हापासून पहिल्यांदा आता तिला, म्हणजे ज्या वेळेला तिला आता रविराज दिसले, ती खूपच भावूक झालेली आहे. बाबा बाबा असं म्हणत ती म्हणायला लागलेली आहे. आणि सगळ्यांना जरा आश्चर्य वाटते की सायली आता थोडीशी काहीतरी वेगळीच वागते, हे मात्र खरं. आणि रविराज म्हणतात, बाळा काय झालं, म्हणजे आता तुला कोणावरती संशय आहे का? यावर ती सायली सांगायला लागते, नाही, खरं तर मला कुणावरती संशय नाहीये. पण या सगळ्यात मी एक गोष्ट सांगू का? मी त्या मुलाची चेन पकडली. आणि त्यावर आता रविराज म्हणतात, चेन? यावरती ती म्हणते, हो, मी त्याला पकडण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला ना, तेव्हा त्याने सुटण्याचा माझ्या हातून प्रयत्न करत होता. आणि या झटापटीमध्ये त्याची चेन, सोन्याची चेन माझ्या हातात आली. मला खरंच काही कळायला मार्गच नाहीये की या सगळ्यात इकडे नक्की तो कोण होता, काय होता, मला कळलंच नाही. पण मी ती चेन मात्र माझ्या ताब्यात घेतलेली आहे. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, बघू. आणि त्याच वेळेला जेव्हा इकडे प्रतिमा चेन पाहायला लागते आणि रविराज आता ते अचानकपणे ओळखतात, ही तर राकेशची चेन आहे. कारण आता अशी चेन सेम टू सेम रविराजांच्या गळ्यात असते, अशी सेम टू सेम नागराजच्या सुद्धा गळ्यात असते. आणि त्यानंतर आता प्रताप म्हणायला लागतो, काय, राकेशची चेन? कसं काय शक्य आहे हे? आणि त्यावर ती सायली म्हणते, मला नाही माहिती, पण ही चेन मी त्या गुंडाच्या ह्याच्यामधून काढली आहे. 100% मी त्याच्या गळ्यातून ही चेन काढलेली आहे. असं म्हटल्यावरती सगळ्यांना जरा संशय आलेला आहे. कुणाला काही कळतच नाहीये की हा सगळा काय प्रकार असेल. आणि त्यावर प्रतिमा सांगते, अहो, मी तुम्हाला बोलले नाही काल, पण राकेश मात्र आता सुमन काकूंच्या अंगावरती खूप जोरात ओरडत होता. आणि सुमनच्या अंगावरती ओरडत तिला सांगत होता की केलंस तू केलंस, तुझ्यामुळे मात्र आता माझे बाबा जेलमध्ये आहेत आणि तुला काही पडलेलंच नाहीये. त्यावरती मग सायली सांगायला लागते, नाही नाही, मला काय वाटतंय माहितीये का, तुम्ही या सगळ्यात आधी आता व्यवस्थितरित्या चौकशी करा. कदाचित गुंडांनी ती चेन चोरली असेल. ते सायलीला आता राकेश आपला चुलत भाऊ आहे आणि त्याच्यावरती डायरेक्ट आपण आरोप कसा करायचा, ही गोष्ट मात्र आता जरा खटकत आहे. आणि त्यामुळे सायली आता हे बोलते आहे. आणि त्यावर मात्र सुमन म्हणते, यावरती इकडे आता सांगायला लागते ती म्हणजे अस्मिता. अस्मिता म्हणते, मला कालच डाऊट आला होता. मी तुम्हाला म्हटलं होतं की मी हे चेन कुठेतरी पाहिली आहे, मी या माणसाला कुठेतरी बघितलेलं आहे. आणि आत्ता मला आठवलंय की ही चेन राकेशच्याच गळ्यात पाहिली होती. बरोबर आहे. असं म्हटल्यावर आता सायली म्हणते, आपण एकदा राकेशला विचारूया का? आणि त्यावर सुमन म्हणायला लागते, बरोबर आहे, ही चेन राकेशचीच आहे. म्हणजे आता कधी ज्या वेळेला तो आता
कॉलेज जायला लागला ना तेव्हाच याच्या काकांनी म्हणजेच रविराज भाऊजींनी त्याला ही चेन दिली होती. आणि असं म्हटल्यावरती आता लगेचच सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय की हे सगळं काय झालेलं आहे. आणि त्याच वेळेला सुमनला विचारलं ते का, म्हणजे मला आल्यापासून राकेशचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. म्हणजे तो सतत आता बाबांच्या बद्दल विचारतोय, सतत सगळ्यामध्ये विचारतो आहे की नक्की तू बाबांना का नाही सोडवलंस, असं वगैरे. मला हे जरा ऑडच वाटत होतं. पण मी विचार केला की ठीक आहे, असेल त्याच्या मनात काही असेल आणि त्यामुळे इतकं काही मी डोक्यात घेतलं नाहीये. पण येऊ दे, त्याला मी विचारते. यावरती सायली मात्र इकडे आता का कुणास ठाऊक, पण आता अर्जुन सांगायला लागतो, मला समजलंय, जे काही झालंय ना ते सगळं मला समजलेलं आहे. आणि त्यावर सायली सांगायला लागते, काय झालं अर्जुन सर? आणि त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, मुळातच मी ना विचार करत होतो की ह्या कड्या कुठे जुळल्यात. 100% नागराज काकांनी त्याचे कान आता भरलेले आहेत आणि नागराजने आता त्याचे कान भरून आपल्या विरुद्ध भडकवले असणार आणि म्हणूनच तो कदाचित सायलीवरती हल्ला करायला आला असू शकतो. असं म्हटल्यावरती सगळेजण घाबरलेत आणि त्यानंतर ते काही नाहीये, राकेशला जा विचारायचा. सायली मात्र सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की असं राकेश नाही करणार. तुम्ही उगाचच राकेशला या सगळ्यात असं काही विचारू नका, तो दुखावला जाईल. आणि असं म्हटल्यावरती आता इकडे कुणीच ऐकायला तयार नाहीये. तितक्यातच राकेश आणि घरी आल्यावरती मात्र इकडे लगेचच सुमन त्याची कॉलर पकडते आणि सुमन कॉलर पकडून त्याला आता सांगायला लागते, काय चाललंय तुझं? म्हणजे आता तू सायलीला मारण्यासाठी गेला होतास? यावर राकेश घाबरलाय आणि ततपप चांगलाच करायला लागलेला आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सुमन सांगायला लागते, का का तू सायलीला मात्र आता मारायला निघालास? अरे असं काय करतोस? यावरती तो सांगायला लागतो की, आणि ती म्हणते सुमन की सायलीवरती ज्या व्यक्तीने हल्ला केलाय ना त्या व्यक्तीला आता तिने पकडलं होतं आणि त्याची चेन मात्र आता तिच्या हातामध्ये होती. आणि त्याच वेळेला आम्हाला समजलं की हे सगळं तू केलंयस, कारण ती चेन तुझी होती. असं म्हटल्यावर तो सांगतो, नाही, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. अगं खरं सांगतोय, मी काहीच केलेलं नाहीये. म्हणजे तुला माहिती आहे का, मी पोलीस कंप्लेंट पण नोंदवली त्या चेनची. असं म्हटल्यावर ती म्हणते, काय? यावरती तो सांगायला लागतो, हो, माझ्याकडून आता इकडे ही चेन चोरीला गेली होती. म्हणजे एका गुंडांनी रस्त्यामध्ये मला पकडलं आणि ती चेन चोरली. यावरती सुमन म्हणते, खोटं बोलतोयस तू, आता लगेच पोलीस कंप्लेंट नोंदवलीस? यावरती तो सांगायला लागतो, हो, मी पोलीस कंप्लेंट नोंदवलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये मी आता खरंच, तुला जर विश्वास नसेल ना तर पोलीस स्टेशनला विचार. असं म्हणत मात्र इकडे तोपर्यंत अर्जुन सगळी चौकशी करतो. खरंच त्यांनी पोलीस कंप्लेंट नोंदवलेली आहे हे कळलंय. पण त्याच वेळेला सावंतांनी असा काहीतरी खुलासा केलाय की त्यानंतर मात्र सगळ्याच गोष्टी एका झटक्यात क्लिअर झालेल्या आहेत. प्रेक्षकांनो, एका झटक्यात सगळ्या गोष्टींचा उलगडा झालाय. आणि ते म्हणजे राकेश भेटायला गेला होता स्वतः महिपतला. आणि महिपतला भेटायला नागराजला आणि आणि तो नागराजला सुद्धा भेटायला गेला होता. नागराजला भेटायला गेल्यावरती त्यांचं कॉन्व्हर्सेशन, त्यांनी केलेलं गोष्टी, हे सगळं लक्षात आल्यावरती सायली खूपच चिडलेली आहे. सायली मात्र सगळ्यामध्ये त्याच्या अंगावरती ओरडते आणि का हे सगळं केलंस? का मला आता मारतोयस? असं म्हणत सायली जोरात ओरडली. आणि बहिणीसोबत कोणी असं वागतं का? अरे अरे, सख्खी नसले तरी तुझी चुलत बहीण आहे, असं म्हणत सायली पटकन काहीतरी बोलून जाते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. एका झटक्यात सगळ्यांना कळत नाही की सायली असं का बोलली. आता या सगळ्यानंतर सायली तन्वी आहे हे सत्य बाकी सगळ्यांच्या समोर सुद्धा येणार. आणि त्यानंतर खरं तर मालिकेचा टर्निंग पॉइंट सुद्धा आता येणार आहे आणि मालिका खूपच सुंदर आता आपल्याला होताना दिसणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.